ऐका, ज्यांचा देवावर विश्वास नाही ना त्यांनी ऐका, मुंबई शहर आहे, मुंबई शहरामध्ये डॉक्टर नीतू मांडके साहेब होऊन गेले. ऐका, डॉक्टर नीतू मांडके साहेब म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत. अहो, बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा भारतातला पहिला डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके साहेब. फार हुशार माणूस होता डॉक्टर नीतू मांडके साहेब. आता महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून, आता भारतातून नव्हे तर दुसऱ्या देशातून मांडके साहेबांकडे लोक हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी येऊ लागले आणि बरे होऊन नीट होऊन माघारी जाऊ लागले. पण ऐका, मांडके साहेबांच्या जीवनातला एक दुर्गुण होता, तो म्हणजे असा की मांडके साहेबांना देवच मान्य नव्हता. मांडके साहेबांचा भगवंतावरती विश्वास नव्हता. मांडके साहेबांचा कर्मावर विश्वास होता, पण मात्र भगवंतावरती विश्वास नव्हता. त्यांच्या जीवनात एक वाक्य असायचं बघा, जसे आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं. असा मांडके साहेबांचा जीवनातला हा दुर्गुण होता. पण ऐका, मांडके साहेबांचं कार्य फार एवढं महान आहे म्हणून दिल्ली सरकारने त्या कार्याची हमी घेतली. दिल्ली सरकारने एक दिवस असं एक पत्र काढलं. त्या पत्रावरती मजकूर लिहिला की मांडके साहेब, आपलं कार्य फार महान आहे आणि त्या कार्याची हमी म्हणून, त्या कार्याची पावती म्हणून उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता दिल्ली सरकारने आपला सत्कार आयोजित केला आहे. उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता दिल्लीमध्ये आपण यावं आणि या सत्काराचा मानकरी व्हावं. ते असणारं पत्र मांडके साहेबांना पाठवलं. आता ते पत्र मांडके साहेबांच्या हातात आलं. हातात आल्याच्या नंतर ते पत्रातलं मजकूर वाचलं, बघितलं. डोळ्यातले अश्रू गालावर आले. अरे, माझ्या देशानं माझ्या कार्याची हमी घेतली. माझ्या देशानं माझा 10:30 वाजता उद्या त्या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे. उद्या कुठल्याही परिस्थितीत आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता मांडके साहेबांनी जाण्यासाठी आज रात्री 9 वाजता विमानामध्ये बसले. पण ऐका, ज्याप्रमाणे मांडके साहेबांना देव मान्य नव्हता ना, त्याचप्रमाणे देवालाही, नियतीलाही मांडके साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. मांडके साहेब विमानामध्ये बसले, परंतु बसल्याच्या नंतर विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि एका ठिकाणी ते विमान लँडिंग करण्यात आलं. आता काय करावं? चौकशी केंद्राकडे गेले, विचित्र दिल्लीला जाण्यासाठी या ठिकाणाहून विमान आहे, सांगितलं 20 तासानंतर या ठिकाणी विमान आहे. आता काय करावं? फार बुद्धिमान माणूस होता मांडके साहेब, फार हुशार माणूस होता. भाड्याची गाडी बोलवल्याच्या नंतर वाऱ्याच्या वेगानं ती असणारी गाडी दिल्लीच्या दिशेनं धाव घेत होती. ऐका, धडधड पाऊस सुरू होता, कडकडाट विजांचा होता. वाऱ्याच्या वेगानं ती असणारी गाडी दिल्लीच्या दिशेनं धाव घेत होती. परंतु पुढे एक अरुंद असा पूल आल्याच्या नंतर यांचा रस्ता चुकला. 5, 10, 15, 20 किलोमीटर नाही तर 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्यानं प्रवास झाला. मांडके साहेबांच्या लक्षात आलं की आपला प्रवास चुकीच्या रस्त्यानं झालाय. ड्रायव्हरचा हात दाबला, सांगितलं, दादा कुठंतरी थोडंसं बाजूला गाडी घ्या, आपण रस्ता चुकलोय. आता समोर एक छोटीशी झोपडी बघितली. त्या ड्रायव्हरनं झोपडी बघितल्याच्या नंतर झोपडीच्या साईडला गाडी लावली. मांडके साहेब गाडीच्या खाली उतरले. उतरल्याच्या नंतर दरवाजा वाजवणार. तेच दरवाजामधून एक दृश्य दिसलं. आतमध्ये एक विधवा बाई आहे, एक पाळणा आहे. त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि ती बाई त्या पाळण्याला झोका देत भजन करत आहे. आता मांडके साहेबांना हे सर्व मान्य नव्हतं, पण काय करावं? पहाटेचे 4, 4:30 वाजलेले होते. धोधो अशा प्रकारे पाऊस सुरू होता. दरवाजा वाजवला. अगं ए ताई, थोडा वेळ बसण्याची व्यवस्था होईल का? ती म्हटली, या ना साहेब, आमचा धर्मच आहे अतिथी देवो भव. या बसा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. चुलीजवळ गेली, चूल पेटवली, चहा ठेवला. परंतु पुन्हा विचार केला, आता हा चहा उकळेपर्यंत 5 मिनिट वायाला जातील. तोपर्यंत मी पाण्याजवळ जाते आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन करते. पाण्याजवळ गेली, भजन करू लागली. भजनामध्ये रममान झाल्याच्या नंतर चहा जळून गेला. तिच्या लक्षातही नाही. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाल्याच्या नंतर लक्षात आलं आपल्या घरी कोणीतरी साहेब आलेत आणि त्यांच्यासाठी चहा ठेवला होता. चुलीवरती जाऊन बघितलं, चहा जळून गेला होता. साहेबांच्या जवळ गेली, सांगितलं, साहेब अहो, मी तुमच्यासाठी चहा ठेवला होता, परंतु तो जळून गेला. थोडा वेळ बसा, पुन्हा तुमच्यासाठी दुसरा चहा ठेवते. आता साहेबांना ताईंना विचारलं, अगं ए ताई, मी तुला 2 प्रश्न विचारतो, त्या 2 प्रश्नांचे उत्तरं दे. ताई म्हटली, बघा साहेब, अहो तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठे चाललात, तुमचं काम काय, तुम्ही राहतात कुठे, तुम्ही कशाला चाललात, मला काहीही माहीत नाही, तरी या अनोळखीला तुम्ही 2 प्रश्न का विचारता? म्हटले, अगं ताई, मी तुला 2 प्रश्न विचारणार आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. म्हटले, कोण आहे ग त्या पाण्यात? सांगितलं, अहो त्या पाण्यात माझा भगवान श्रीकृष्ण आहे. त्यावेळेस मांडके साहेब म्हटले, अगं या जगामध्ये देवच नाही, कशासाठी तू त्या देवाचं भजन करते? सांगितलं, ओ साहेब, अहो तोंड सांभाळून बोलावं. म्हटले, कशासाठी करतेस तू हे सगळं? त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं, तुम्हाला तो पलंग दिसतोय, त्या पलंगावरती जे बाळ दिसतंय तुम्हाला, ते बाळ माझं आहे आणि त्या असणाऱ्या बाळाला हृदयरोग झालाय असं म्हणतात. मुंबईमध्ये कोणीतरी नीतू मांडके म्हणून डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, परंतु
माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, परंतु मला भगवंतावरती विश्वास आहे की भगवंत असा कोणीतरी माणूस पाठवून देईल की तो माणूस मला डॉक्टर नीतू मांडके साहेबांकडे घेऊन जाईल. त्यावेळेस मांडके साहेबांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. मांडके साहेब म्हटले, अगं ताई, ज्या मांडके साहेबांकडे जाण्यासाठी तू आज या भगवंताचं भजन करतेस ना, तोच मांडके साहेब आज तुझ्या कुटियेमध्ये हजर आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एवढंच की भगवंतावरती विश्वास ठेवायला शिका, तो भगवंत स्वतः येईल.